महाराष्ट्र न्यूजमध्ये आज एका अपघाताच्या बातमीनं आपण आज या ठिकाणी सुरुवात करतोय। मी आहे कामती जवळ म्हणजेच पोलीस स्टेशनच्या थोडंसं पुढल्या बाजूला आणि राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि कामती या ठिकाणी ज्योत आणायला गेलेल्या गोनेवाडीच्या तालुका मंगळवेढा येथील एका पिकअपचा अपघात झालेला आहे आणि तो अपघात इतका गंभीर होता की त्यातील जवळपास 2 जणांचा मृत्यू हा जागीच झालेला आहे। त्या संदर्भातच आपण त्या सगळे लोकेशन तुम्हाला सर्वांना दाखवतो। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी पिकअपचा वेग आवरला नाही किंवा काय इतर गोष्टी झाल्या हे माहीत नाही, परंतु ही परिस्थिती बघा तुम्ही। जवळपास पाठीमागनं थोडंसं दाखवतो। इथून जवळपास हे बॅरिकेड आहेत बघा, हे मोठे आहेत, ती अक्षरशः तोडून म्हणजे गाडीचा वेग प्रचंड होता हे बघा। तर त्या गोनेवाडीतील जवळपास भरपूर युवक असे या पिकअपमध्ये या वाहनामध्ये या ठिकाणी ज्योत आणायला तुळजापूरला गेले होते आणि हा अपघात या ठिकाणी घडला। जवळपास 2 युवक या ठिकाणी ठार झाल्याचं बोललं जात आहे आणि 5 ते 6 जण जवळपास जखमी झाल्याचं बोललं जात आहे, परंतु दोघांना मात्र जागेवर जीव गमावा लागलेला आहे असं सांगण्यात येत आहे। हे बघा, इतकं मोठं हे कठडा असून सुद्धा या ठिकाणी त्याची अवस्था काय झालेली आहे आणि याच्या पुढं तर अशा पद्धतीनं हा गंभीर अपघात या ठिकाणी झालेला आहे। गोनेवाडी तालुका मंगळवेढा या ठिकाणाहूनची ही सर्व लोक आहेत। हे तुम्ही साहित्य बघू शकता या ठिकाणी, हे पिकअप मधील हे सर्व साहित्य आहे। जवळपास इथपर्यंत हे साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे आणि दोघांचा जीव मात्र या ठिकाणी गेलेला आहे आणि हे इतकं म्हणजे कठडा व्यवस्थित असताना देखील अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। कठडा हा मजबूत लावण्यात आला नसल्याची तक्रार मात्र स्थानिकांकडून करण्यात येते। तुम्हाला मी दाखवीन, NHIचा हा गलथान कारभार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की हे जे हा कठड्याचा जो एक कॉलम आहे तो कॉलमला प्रत्यक्ष या ठिकाणी कुठंतरी कॉन्क्रीट असणं गरजेचं आहे, परंतु इथं बघा तुम्ही या कॉलमला कुठंही कॉन्क्रीट दिसत नाही, फक्त मातीमध्ये रुतवून ठेवल्यामुळं कदाचित हा अपघात झाला असल्याचं लोकांकडून बोललं जातंय। जर या ठिकाणी या प्रत्येक कठड्याला तुम्ही बघू शकता की इथं कुठंही कॉन्क्रीट याला नाहीये, फक्त मातीमध्ये रुतवलेले आहेत। जर इथं कॉन्क्रीट राहिलं असतं तर हे मजबूत राहिलं असतं आणि गाडी आज खाली गेली नसती। तर अशा पद्धतीचा हा विषय आहे आणि तुम्ही परत बघू शकता एकदा हे कसं हालतंय। याचं कारण असं आहे की ह्या कठड्याचे जे कॉलम आहेत ते फक्त मातीमध्ये लावलेले आहेत, त्याच्यामुळं ही गाडी या अपघाताची खाली गेलेली आहे हे मात्र खरं आहे। जर कदाचित हे कॉलम व्यवस्थित राहिले असते तर आज दाखवतो ही कठड्याची अवस्था बघा, हे हालतंय। हे जे याचे कॉलम आहेत इथं, हे कॉलम या ठिकाणी फक्त रवलेले आहेत, मातीमध्ये रवलेले आहेत। हे तर कॉन्क्रीट करणं अपेक्षित आहे। इतका गलथान कारभार या NHIचा आहे आणि कदाचित हाच कारभार या सर्व लोकांच्या जीवावर बेतलाय। जितके ह्याला जबाबदार ती करून होते त्याच्याही पेक्षा जबाबदार या ठिकाणी NHIचे अधिकारी आहे, NHIचा अधिकारी वर्ग आहे। इथपर्यंत ही माहिती आहे आणि आत्ताच माहिती कळते की याच्यामध्ये 2 जागेवर आणि हे जे बॅरिकेड आहेत हे सुद्धा लावलेले ते मातीत रवलेले आहेत। कुणालाही टेंडर देणं, वशिलेबाजी राजकारणातून टेंडर जाणं, त्याचा हा परिणाम लोकांच्या जीवावर बेततोय। म्हणून करिता कुठंतरी हे सुधारलं पाहिजे, संपवलं पाहिजे। हे नीट काम NHI कडून ठेकेदाराकडून करून घेतलं पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे।